तर बघा आज मी पावटा आणलेला आहे. आता पावट्याचं कालवण करणार आहे. चला आता आतमध्ये आपला आर्या बाळ काय करतंय ते तुम्हाला दाखवते. हे बघा देवाची बत्ती लावतं या. आणि आर्या बाळ न चुकता देवाची दररोज बत्ती लावतं बरं का. म्हणजे एका टायमाला तिने नाही लावली तर शौर्य लावतो, पण सहसा हेच सगळं देवाचं बघती. म्हणजे देवाला आंघोळ घालणं, अजून मंदिर साफ करणं, हे सगळं काय आर्याच आपली बघती. मला एवढं सहसा काय करायला लागत नाही बरं का. कारण आर्याला लय आवड आहे असं देवाचं करण्याची, त्यामुळं तीच करती. आणि आमच्यामध्ये कसं एवढं देवाचं करत नाहीत ना, तर म्हणूनसाठी मला काही एवढं माहिती नाही बरं का. काही चुक्या असल्या देव म्हणजे असं मांडल्या तसं मांडल्या तर मला काय एवढं माहिती नाही बरं का, समजून घ्या. लय गारठा आहे इकडं. हे काय मी इकडं थुडथुड करत पावट्याच्या शेंगा सोलते आणि शौर्य व्हिडिओ काढवतो या. बाय अरे बाबा, ये तो चुड़ैलों की मम्मी बन गई. मम्मी बघिनी काय केलंय. मम्मी तर तिने काय केलंय. चल तर तू माझ्यासोबत बघ तिने काय केलंय. बघू थांब मी लागतो. माझा मेकअप पुरा नाही झाला. मम्मी ये तू. काय केलंय बघू दे. ए बघू नटली होय. काय नटतीस गारठे गुरट्याची अगं. गार लागत आहे मरणाचं, मग तोंड धुवायचं म्हणलं तर गार पाण्याने बघ. फक्त असं 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 करायचंय मम्मा. कशी बनली आहे काय माहिती, काय बनली आहे. तर बघा सगळ्यांना सुट्टी असल्यामुळं माझं निवांत काम चाललं या. उशिरा उठल्यामुळं सगळ्याच कामाचा असा गोंधळ होतो. तर हे बघा इकडं नाश्त्याला मी बनवलेला आहे शिरा आणि इकडं बनवलं होतं डोसं. सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, एकाच माणसाचा नाश्ता राहिलेला आहे. एका माणसासाठी शिरा बनवलेला आहे. चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परत.